तर इस्रायल आणि हमासमध्ये युद्धाचा भडका उडाला असून हमासच्या हल्ल्यामध्ये 300 इस्रायलींचा मृत्यू झालाय तर जखमींची संख्या 1700च्या वर गेली आहे। इस्रायलच्या हल्ल्यामध्ये 232 पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला असून 1700 पॅलेस्टिनी जखमी झाले। गाझा सीमेपासून 25 किलोमीटर दक्षिणेकडे हमासने 22 ठिकाणाहून हल्ले केलेत। तर गाझा सीमेवरच्या इरेस क्रॉसिंग जवळ अनेक ठिकाणी हमासचे हल्लेखोर घुसल्याची माहिती मिळते। आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक डॉक्टर शैलेंद्र देवळणकर सर सध्या आपल्या सोबत आहेत। सर, आपल्याला सविस्तर चर्चा करायची या सगळ्या संदर्भात आपण बेसिक पासून सुरुवात करूया। हमास पुन्हा एकदा आक्रमक होण्याचं यावेळचं कारण काय? वादाची ठिणगी कुठे पडली? एक प्रामुख्याने लक्षात घ्या, की हमासची ज्यावेळेला स्थापना झाली 1987 साली, तर हमासने आत्तापर्यंत हमासचा तिसरा मोठा हल्ला आहे इस्रायलच्या विरोधामध्ये, ज्याला ते इंतिफादा असं म्हणतात. हा अरेबिक वर्ड आहे आणि ज्याच्या माध्यमातनं एक प्रकारचं अपरायझिंग म्हणा किंवा एक प्रकारे धक्का देणं, असा त्याचा अर्थ अरेबिक शब्दामध्ये होतो आणि अशा पद्धतीचं पहिला जो इंतिफादा होता तो साधारणतः 87 पासनं सुरू झाला होता, तर तो 93 पर्यंत चाललेला होता। त्यानंतर दुसऱ्यांदा 2000 ते 2005 या काळामध्ये त्यांनी त्यांचा दुसरा अशा स्वरूपाचा धक्का तंत्र जे सुरू केलेलं होतं आणि आता जो आहे त्यांचा हा प्रामुख्याने तिसरा, ज्याला इंतिफादा असं म्हणतात ते, आणि हा तिसरा त्यांचा धक्का देण्याचा प्रयत्न आहे। मात्र यामध्ये आणि पहिल्या दोन त्यांचे जे हल्ले होते त्यामध्ये मोठा फरक आहे आणि तो फरक असा आहे की यापूर्वी साधारणतः इस्रायलचे 2 किंवा 3 अशा प्रकारचे नागरिक किंवा सैनिक हे मारले जायचे आणि त्याच्या विरोधात पॅलेस्टाईनचे 50-100 पर्यंत आकडा असायचा। परंतु यावेळेला परिस्थिती अशी आहे की जेवढे पॅलेस्टाईन नागरिक आणि हमासचे दहशतवादी मारले जात आहेत, तेवढेच इस्रायलचे सैनिक आणि नागरिकही मारले जात आहेत। यामुळे यावेळेसची परिस्थिती ही पूर्णपणे वेगळी आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। हे काही पहिल्यांदा घडते असं नाहीये। 2021 मध्ये 10 दिवसांचं अशाच पद्धतीचं एक, ज्याला छुपं युद्ध म्हणतो आपण, हो, हे इस्रायलमध्ये आणि हमासमध्ये झालेलं होतं आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा अशा स्वरूपाची ही परिस्थिती आलेली आहे। याला 7 ऑक्टोबर ही डेट त्यांनी जी निवडलेली आहे, त्या डेट मागे सुद्धा काही अशा प्रकारच्या पण चर्चा आहेत की याच डेटला इजिप्त आणि सिरियानी एकदा असा एक धक्का इस्रायलला दिला होता आणि सरप्राईज अटॅक हा इस्रायलच्या विरुद्ध हा केलेला होता। त्यामुळे 7 ऑक्टोबर ही डेट त्यांनी घेतलेली आहे। मात्र एक अत्यंत महत्वाची बाब लक्षात ठेवा की हमासला आणि पॅलेस्टाईनला याची पूर्ण कल्पना आहे की आपण इस्रायलच्या पुढे नगण्य आहोत। हं, हे काठ्यांनी, छोट्या मोठ्या बंदुकांनी हे सगळे हमास आणि पॅलेस्टाईनवाले लढणारे आहेत, त्याच्या विरुद्ध अमेरिका आणि पश्चिम युरोपकडनं आलेली अत्याधुनिक शस्त्रास्त्र यंत्रणा ही इस्रायलकडे आहे। त्यांच्या पुढे पॅलेस्टाईन काहीच नाहीये। असं असतानाही ज्या वेळेला हमास एवढी प्रचंड हिंमत करतं, एवढे रॉकेट्स अटॅक करतं, शेकडो इस्रायली लोकांना मारतं, हे एकटं हमास घडवून आणू शकत नाही। याची प्रचंड प्लॅनिंग झालेली आहे आणि या बाबतीमध्ये अत्यंत खोल अशा प्रकारचा संपूर्ण यंत्रणा ही काम करते आहे आणि हे केवळ हमास किंवा पॅलेस्टाईन इथलं हे काम निश्चितपणे नाहीये। यामध्ये काही पश्चिम आशियामधल्या देशांचं हमासला पूर्णपणे समर्थन आहे। नसतं एवढे रॉकेट्स त्यांच्याकडनं आले कुठनं, हा सगळ्यात खरंय. महत्वाचा पार्ट आहे। एवढे शस्त्र त्यांच्याकडनं आले कुठनं आणि त्यांना कल्पना आहे की जर एक जरी इस्रायलचा सैनिक मारला गेला तर त्याच्या बदल्यामध्ये हे इस्रायलवाले प्रिएम्प्टिव्ह अटॅक करत कमीत कमी 50 तरी यांना, पॅलेस्टाईन नागरिकांना किंवा हमासच्या कार्यकर्त्यांना मारतात। तर जर एवढी हिंमत त्यांनी दाखवलेली आहे, याचा अर्थ असा आहे की हे खूप प्री प्लॅन्ड आहे आणि याला केवळ हमास नाही तर पश्चिम आशियामधल्या, आखातामधल्या इतर देशांचं समर्थन आहे। आता ते कसं आहे, काय आहे, याची तीव्रता कशा पद्धतीने येत्या काळामध्ये वाढत जाते यावरून हे दिसून येईल। सर, आणखी एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे हमासला कधीही इस्रायल हा देश स्वीकार नव्हता। 1948ला ज्यावेळी तेल अवीव शहरातून इस्रायलच्या निर्मितीची घोषणा झाली, आता त्याच तेल अवीववरती हल्ला केला जातोय। कुठेतरी हा इशारा दिला जातोय की आम्ही तुमचं अस्तित्व मान्य करत नाही किंवा यापुढे मानणार नाही असा?
नाही, तो तर अगदी जुना म्हणजे 1948 साली जेव्हा इस्रायल आणि पॅलेस्टाईन अशा स्वरूपाने दोन स्वतंत्र देश हे निर्माण करण्याचं युनायटेड नेशनचं रिझोल्यूशन जे झालेलं होतं 1947 ला आणि त्यानुसार 1948 ला इस्रायलची हं. निर्मिती झाली. त्यावेळेसपासूनच प्रामुख्याने अरब देशांचा ह्या संपूर्ण संकल्पनेला मोठ्या प्रमाणावरती विरोध होता. पण आपण असं बघतो की अलीकडच्या काळामध्ये एक नवा प्रवाह हा पश्चिम आशियाच्या राजकारणामध्ये दिसून येतोय आणि त्यामध्ये प्रामुख्याने सौदी अरेबिया आणि UAE सारखे जे अत्यंत महत्वाचे अशा प्रकारचे अरब देश आहेत, हे प्रामुख्याने इस्रायलच्या जवळ जाताना दिसत आहेत आणि त्यामध्ये अमेरिकेचा मध्यस्थी ही महत्वाची भूमिका पार पडते आहे. त्यामुळे कुठेतरी हमास हा एकटा पडतो आहे, परंतु हमासच्या पाठीशी गेल्या 1 दशकामध्ये इराण आणि इराणच्या माध्यमातनं ज्या प्रभावी बनलेल्या तिथल्या हो. दहशतवादी संघटना आहेत, जसं हिजबुल्ला असेल, जी लेबननमध्ये देखील अत्यंत प्रभावी आहे. ह्या हमासला मोठ्या प्रमाणावरती मदत करत आहे. खरं तर हमासची जी निर्मिती झाली होती, ही प्रामुख्याने इस्लामिक ब्रदरहूड ही जी सुन्नी इस्लामिक संघटना आहे, त्याच्या माध्यमातनं झालेली होती. म्हणजेच हं. हमासला पहिले अरब देशांचा आणि सुन्नी इस्लामिक संघटनांचं समर्थन होतं. पण आता ते समर्थन कमी होताना दिसतं आहे आणि उलट इराण हा त्यांच्या पाठीशी उभा राहताना दिसतोय. मात्र खरंय. ह्या सगळ्यांमध्ये अजूनही इस्रायलचे 2 शेजारी देश जे आहेत, एक आहे लेबनन आणि दुसरे आहे सीरिया. हं. हे मात्र कमालीचे शांत आहेत. हो. परंतु ही शक्यता पण नाकारता येत नाहीये, की सीरिया आणि लेबननचं देखील छुपं समर्थन या हमासला असावं ह्या हमासला असू संपूर्ण शकतं. ऑपरेशन. सर, एक छोटा प्रश्न मध्ये फक्त विचारते, की आज संयुक्त राष्ट्र परिषदेची महत्त्वाची बैठक होतीये, आपत्कालीन बैठक बोलावली गेली आहे. त्याकडे तुम्ही कसं बघता? नाही, मला असं वाटतं ज्या वेळेला अशा स्वरूपाने मोठ्या दहशतवादी हल्ले होतात, जसं 9/11चा अमेरिकेवरचा दहशतवादी हल्ला हा झालेला असेल, त्या वेळेला युनायटेड नेशन्सची एक इमर्जन्सी बैठक ही बोलवली जाते हं. आणि या संदर्भामध्ये हे यासाठी देखील गरजेचं आहे, की युनायटेड नेशन यापूर्वी सातत्याने इस्रायलच्या विरोधामध्ये अनेकदा रिझोल्यूशन्स हे तिथं आणले गेलेले आहेत आणि आताच एक जॉईंट ॲक्शन कशा पद्धतीने इनिशिएट करता येईल, या दृष्टिकोनातनं हा प्रामुख्याने विचार केला जातो आहे. यामध्ये इंग्लंड आणि फ्रान्स यांनी उघड भूमिका घेतलेली आहे आणि ऋषी सुनक यांनी तर अगदी स्पष्टपणे सांगितलंय, की कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही इस्रायलच्या खरंय. पाठीशी आहोत. इमॅन्युअल मॅक्रॉननी पण हाच मेसेज दिलाय. मात्र अमेरिकेची भूमिका अजूनही या बाबतीमध्ये संदिग्ध आहे. अमेरिका इस्रायलला सांगतोय, की तुम्ही या बाबतीमध्ये कसा मार्ग काढता येईल हे बघा. याचं कारण फार वेगळं आहे. कारण अमेरिकेचे जे इतर संपूर्ण अरब देश आहेत, हे अत्यंत जवळचे संबंध हे अमेरिकेबरोबर आहे हो, आणि हो. अमेरिकेला या बाबतीत शांतता पाहिजे. कारण अमेरिकेचं टार्गेट हे आता अरब देश नाहीयेत किंवा अमेरिकेचं टार्गेट इराण पण नाही. त्यांचं मेन चॅलेंज हे चीन आहे आणि चीन ज्या साहजिक. पद्धतीने संपूर्ण पश्चिम आशियामध्ये पाय पसरतो आहे, हं. त्यामुळे त्याला काउंटर करणं हे अमेरिकेचं चॅलेंज असल्यामुळे अमेरिकेला इस्रायल आणि अरब देशांना एकत्रितपणे बरोबर घ्यायचं आहे आणि भारताची देखील भूमिका त्या ठिकाणी वाढवायची आहे आणि हं. म्हणूनच अमेरिकेच्या मध्यस्थीने भारत, पश्चिम आशिया आणि युरोप हा इकॉनॉमिक कॉरिडॉर अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा केली गेली. नुकताच G20च्या बैठकीदरम्यान हा पश्चिम हो. आशियामध्ये BRIच्या माध्यमातनं चीन जे आपलं पाय पसरतो आहे, त्याला काउंटर करण्यासाठीची मूव्ह असल्यामुळे अमेरिकेला हा संघर्ष वाढावा असं अजिबात वाटत नाही. त्यामुळे अमेरिका ही पूर्ण मध्यस्थी करेल, की याच्यातनं शांततापूर्ण मार्गाने मार्ग कसा निघू शकेल. निश्चित. सर, आपले मनापासून आभार. आपण सविस्तर विश्लेषण केलं या सगळ्या घडामोडींचं त्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.